आज आपण नासलेल्या दुधापासून किंवा खराब झालेल्या दुधापासून रसगुल्ले कसे बनवायचे ते बघूया। आपल्या घरी खूप वेळेस आपले दूध खराब होते किंवा नासल्या जाते, त्यावेळी आपल्याला एकच प्रश्न पडतो की नासलेल्या दुधाचं करायचं तरी काय। तर चला तर मग आज आपण हाच प्रश्न सोडवण्यासाठी या नासलेल्या दुधापासून रसगुल्ले कसे करायचे ते बघणार आहोत। त्यासाठी मी येथे 1 चम्मच अरारोट पावडर, तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल ते घेतलं तरी सुद्धा चालेल, 1 वाटी साखर आणि 1 वाटी नासलेल्या दुधापासून तयार केलेला इथे घेतलेलं आहे। तुम्हाला हे पनीर कसं तयार करायचं त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला रिप्लाय करेल। तर मग आपण या पनीराचे थोडेसे तुकडे करून घेणार आहोत। मी सगळं त्याचं पाणी वितरून घेतलेलं आहे, ते कापडामध्ये बांधून बघू शकता। मी हाताने मॅश करत असाल, मळून घेत असाल तरी हाताने सुद्धा घेतलं चालेल। मी याला खूप वेळ लागतो म्हणून मी मिक्सरमध्ये करून घेणार आहे। याला अशा प्रकारे बारीक करून आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी मस्त असं करून घ्यायचं आहे। मला हाताने करायचं असेल फ्रेंड तर आपल्या या हाताच्या या बाजूने असं मॅश करायचं, मला खूप वेळ लागतो। मसूद असं मॅश करून दाबून चांगलं याला मसूद गोळा बनवून घ्यायचा आहे। मी आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे। बघू शकता फ्रेंड्स, मी आता या मिक्सरमध्ये छानपैकी बघा बारीक करून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये आपण 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत। कॉर्नफ्लॉवर तुम्ही टाकलं तरी चालेल। आता परत मी याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेणार आहे। बघू शकता मी आता मिक्सरमध्ये परत 1 चम्मच अरारोट पावडर टाकून परत मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये टाकायचं, घट्ट त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। एका ताटामध्ये टाकलेला आहे, अशा प्रकारे मी एका घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहे। याला 10 मिनिटे चांगले हातोडीने मळून छान असा मऊसूद मळून घेतलेला आहे, गोळा तयार करून घेतला आहे। आणि आपल्याला 5 ते 10 मिनिटं तसंच मुरू द्यायचं आहे पिठाला। मुरूपर्यंत आपण 1 वाटी साखर कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने 3 वाट्या पाणी यामध्ये ॲड करायचं आहे। 2 वाटी साखरेला 3 वाटी पाणी हे प्रमाण परफेक्ट आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग हे पाणी आता आपण हाय फ्लेमवर चांगले उकळी येऊ द्यायचे आहे पाण्याला, फक्त आपल्याला साखर मेल्ट होऊ द्यायची आहे। होऊ शकतो आता हे पाणी मी उकळीपर्यंत आपण त्याचे बॉल्स तयार करून घेणार आहोत। इथे बघू शकता मी सगळ्या पेढ्याच्या आकाराचे असे गोळे तयार करून घेतलेले आहे। बघू शकता असे गोल हे बघा, मला 2 करून दाखवते। हातावर मळायचं आणि अलगद अशा गोल शेप द्यायचा, राऊंड करून अशा प्रकारे मी सगळे बॉल्स तिथे बघा पेढ्याच्या आकार, लिंबाच्या आकार एवढे तुम्हाला लहान मोठ्या साईजचे कमी जास्त करू शकता। साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीडियम साईजचे असे पेढे तयार करून घेतलेले आहेत। तर आपण आता पाणी उकळतात ते बघणार आहोत। आपल्या पाण्याला आता बघू शकता थोडून अशी उकळी आलेली आहे। आता हे आपण गोळे त्या पाण्यात घालायचे आहेत आणि यावेळेस महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला हे गोळे एक करून ते सोडायचे आहेत पाण्यात। बघू शकता त्याची उकळी कमी झाली नाही पाहिजे। थोडंसं 2 ते 3 सेकंद थांबून नंतरच आपल्याला दुसरा गोळा पाण्यात घालायचा आहे। अशा प्रकारे हे सगळे गोळे मी पाण्यात आता सोडून घेणार आहे। सगळे गोळे आपले या पाण्यात टाकून घेतलेले आहे। बघू शकता आपले साधारणतः
पोळे तयार झालेले आहेत. याचा आकार बघू शकता तुम्ही. आधी आकार बघून घ्या. या फुगल्यावर यापेक्षा डबल आकार होते रसगुल्ल्याचं. तर आपण असे 4 ते 5 मिनिटे असे शिजू देणार आहोत. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, आपले 4 ते 5 मिनिटे झालेले आहेत. आपण रसगुल्ल्याला हात न लावता आपण 5 मिनिटे आता शिजून घेतलेले आहेत. परत आपण याला झाकण ठेवून ते 10 मिनिटं परत हाय फ्लेमवर याला चांगले शिजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी आपल्या रसगुल्ल्यांना पोळ्यांना 10 मिनिटे मीडियम टू हाय फ्लेमवर शिजून घेतलेलं आहे. मला थोडा एक सुद्धा करून घेतलेला आहे. बघू शकता खूप छान आपले रसगुल्ले शिजलेले आहेत. आता मी हे बघा सॉफ्ट झालेले आहेत छानपैकी. आता मी याचा एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. अशा प्रकारे फ्रेंड्स मी सगळे रसगुल्ले एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे. बघू शकता आपले किती मऊसूत आणि लुसलुशीत असे रसगुल्ले झालेले आहेत. बघा हे थोडे गरम असल्यामुळे मला दाबता येणार झाले. तर हे रसगुल्ले आपल्या 1 लिटरमध्ये आपण साधारणतः 15 रसगुल्ले तयार केलेले आहेत. तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.